लोकशाहीच्या उत्सवात आपल्या लग्नाचा मुहूर्त काही मिनिटावर असताना हे जोडपं मतदानासाठी आलंय। सर्वात पहिलं तर दोघांचं खूप खूप अभिनंदन। लग्नाची तारीख आधी की मतदानाची तारीख आधी नेमकं काय झालं? लग्नाची तारीख ऑलरेडीच डिसाइडेड होती, मतदानाची तारीख ती नंतर डिसाईड झाली आणि ती आमच्या मेन लग्नावरती झालेली। जे डिसिजन जे होतं मतदान करायचं ते दोघांचं पण होतं आणि यामध्ये आमच्या फॅमिलीनं आम्हाला फार सपोर्ट केला। रुपाली, तुमचा हा खरं तर तुम्ही मतदानाला आला होता, तुमचं घर पाठीमागे तुम्ही म्हणतायत, या सगळ्या ह्याच्यात नेमकं कुठल्या मुद्द्यांवर हे सगळं बघता? कारण अगदी तासाभरावर घटिका असताना देखील मतदान यावंसं वाटलं। काय असे मुद्दे आहेत ज्या ठिकाणी मतदानाला यावं वाटलं? मुद्दे असे आहेत की सामान्य माणसाला त्याचे अधिकार मिळाले पाहिजेत, त्याची जे बेसिक नीड्स आहेत ते पूर्ण झाले पाहिजेत। त्या बेसिसवरती आम्ही मतदान करायचं डिसाईड केलं आणि आम्ही आज इथे आहोत। ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर भरपूर गोष्टी आहेत, खास करून नांदेडमधून तुम्ही आहात। आता तुम्ही दोघं नेमकं काय करता, कुठल्या म्हणजे बॅकग्राऊंड मधून आहात आणि तरी देखील आपण लोकशाहीचा हक्क बजवायचा? आम्ही सध्या IT कंपनीत दोघंही जॉब करतो, पुण्याला असतो, बट इथे नांदेड हे माझं गाव असल्यामुळे आम्ही इथे आलोय मतदान करण्यासाठी। आणि आम्ही सर्वांना आवर्जून ही विनंती करतो की जावे बूथवरती आणि मतदान करावे, कारण हा तुमचा हक्क आहे आणि सरकार डिसाईड करणं हे तुमचं कर्तव्य आहे। लोकशाहीच्या मुद्द्यानं निर्णय एकत्र घ्यायचे असतात, पण नॉर्मली आपण असं म्हणतो की लग्नानंतर मग जे काही ग्रह खातं असतं तेच सगळं कारभार हाकत असतं। काय नेमकं आत्ताच सांगा? जर ग्रह खातं हे कारभार निभारत असेल तर दुसरा जो परडा आहे तो पण तितका स्ट्रॉंग असायला हवा। त्यांनी पण बाहेरचं तितकंच व्यवस्थित सांभाळतात, त्यामुळेच ग्रह खात्याला हा हक्क मिळतो की पूर्ण घर व्यवस्थित सांभाळावं। रुपालीताई होत्या, दोघांचाही बघितलं तर दोघं IT सेक्टरमधून आहेत, पुण्यातनं दोघंही आहेत आणि आज आधी अगदी काही मिनिटांवर लग्नाचा मुहूर्त आहे आणि तरी देखील दोघांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे। रमेश रावझोरी, न्यूज 18 लोकमत, नांदेड।